सत्य आम्हा मनी नव्हे का बाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. नमस्कार मित्रांनो, आजकाल महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या बघून तुमचं मन नक्कीच व्यथित होत असणार आहे. आज गुन्हेगाराला संत महात्मे पाठिंबा देत आहेत. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यासारखी थोर संत परंपरा असलेला हा महाराष्ट्र. आज घडीला संत तुकाराम जर असले असते तर त्यांनी कोणती व कशी भूमिका घेतली असती ते जाणून घेऊया या अभंगामधून. भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ मात. माय बापाहुनी बहु मायवंत, करू घात पात शत्रुहुनी. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते पापुढे काय संत तुकाराम महाराजांचा हा अभंग त्यांच्या प्रखर सामाजिक जाणीवेचा आणि नीतिमत्तेच्या आणि नैतिकतेच्या आग्रहाचा उत्तम उदाहरण आहे. भले देऊ कासेची लंगोटी. येथे संत तुकाराम महाराज म्हणतात की आपण कोणालाही दान देण्यास तयार आहोत. अगदी आपल्या अंगावरील कासेची लंगोटी जरी द्यावी लागली तरीही. याचा अर्थ असा की गरजू लोकांना मदत करण्यास ते सदैव तत्पर आहेत, परंतु वेळ प्रसंगी ते तितकीच कठोरताही दाखवायला तयार आहे. जर एखादा दुष्ट व्यक्ती, नीतिमत्ता सोडलेला व्यक्ती अनिष्ट कृती करताना त्यांना दिसला तर तुकाराम महाराज तितक्याच कठोरतेनं आणि ठामपणे सांगतायत, नाठाळाच्या माथी हानू काठी. नाठाळाच्या माथी हानू काठी म्हणजे जर कोणी अन्यायी, उद्दाम किंवा वाईट वृत्तीचा असेल, म्हणजे नाठाळ, जो सत्य आणि न्याय मानत नाही, तर त्याला योग्य तो धडा शिकवण्यासाठी कठोर भूमिका घेतली पाहिजे. अशा दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीला सुधारण्यासाठी तुकाराम महाराज लाठीचा वापर करण्याची तयारी दर्शवतात. लाठी म्हणजे कठोर शिक्षा किंवा कठोर कृती. म्हणजे तात्पर्य काय आहे? संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग दया आणि कठोरता यांचा समतोल साधतो. त्यांनी सांगितले आहे की चांगल्या आणि गरजू लोकांना आपण मदत केली पाहिजे, पण अन्याय करणाऱ्याला कठोरपणे कारवाई करायला हवी. मित्रांनो, बघा, तुम्हाला दिसतायत का असे संत आजूबाजूला? धन्यवाद. प्रतिमा होते आपुलीच